नमस्कार. मेथीची ही पौष्टिक भाजी तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी काय करायचं आहे, एक जुडी मेथी स्वच्छ अशी निवडून धुवून घ्यायची आहे. ह्यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. हे ते शेंगदाणे, लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि मीठ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून याची छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही फाईन पेस्ट आपली तयार झालेली आहे, ही साईडला ठेवून देऊया. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. लसणाच्या पाकळ्या फ्राय झाल्या की याचमध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहे 1 चमचा. आता हे सुद्धा छान असे तडतडायला लागले की यामध्ये आपण धुवून निथळून ठेवलेली मेथीची भाजी जी आहे ना, ही थोडी थोडी करून यामध्ये टाकून सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. म्हणजे याची टेस्ट सर्व आपण जो रस्सा तयार करणार आहोत ना त्यामध्ये उतरते. आता भाजी सॉफ्ट झाली की यामध्ये आपण शेंगदाणे आणि मिरचीची जी पेस्ट तयार करून घेतली ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून 2 ते 3 उकळ्या आणलेल्या आहे. आपली पातळ मेथीची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अत्यंत टेस्टी अशी ही भाजी लागते. सोबतच भरपूर पौष्टिकही असते. नक्की ट्राय करा रेसिपी. धन्यवाद.